गायलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबरा जगाच्या मालकासमोर आपल्या जीवनातली एक छोटीशी खंत व्यक्त करतात. वा, एक वेळ करिया दुःखा वेगळे देवा, एकदा मला या दुःखातून वेगळं कर. पण काय दुःख आहे तुकोबरा? दुरितांचे जाळे उगवणे. जाळं हा शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरलाय. जाळं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माशा पकडायला धरणात घेऊन जात त्याला काय म्हणतात? जाळं म्हणतात. सशे पकडायला घेऊन जातात. सगळं प्राणी पकडायला जे वापरलं जातं, हरिण पकडायला जे वापरलं जातं त्याला काय म्हणतात? जाळं. पण तुमच्या डोक्यात जे जाळं आहे ते सोडून द्या, तुकोबराच्या मनात जे जाळं आहे ते पहा. जाळं या शब्दाचा अर्थ शास्त्रीय भाषेमध्ये ममत्व आहे. काय आहे? ममत्व. आत्मदेवाला गोकर्णाने उपदेश केला होता, हाच केला होता ना, पिताश्री देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम तेजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विमंच पश्चानिशम जगत दक्षिण वंगनिष्ठम वैराग्य राग रसिको बहुभक्तिनिष्ठा. पिताश्री, या हाडा मासाच्या शरीराविषयी तुमच्या आणि माझ्या तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व काढा आणि धर्मम भजस्व सततम तिजलोक धर्म. जा देवाची सेवा करा महाराज. जगातले जेवढे काही माणसं, जेवढे काही तुम्ही आम्ही लोक दुःखी आहोत ना महाराज, फक्त एका जाळ्यामुळेच आहे महाराज. वास्तविक जाळ्याचं वर्णन करत असताना, ममत्वाचं वर्णन करत असताना ज्याच्याविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवतोय त्या सगळ्या गोष्टी जाणार आहे. शास्त्रकाराने सांगितलं, धनानी भूमोपश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशानी देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति. जीव एक आहे, जाणार आहे. हे माणसाला माहित असून सुद्धा माणूस सारखं सारखं त्याच्याच मागं लागतो. याचं कारण असं आहे, नित्य व्यवहार या संसाराचे असल्यामुळे, अंतकरणावर तेच व्यवहार झाल्यामुळे विषय विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. एक गोष्ट सारखी 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 केल्यामुळं प्रत्येकाच्या अंतकरणावर काय झालंय? त्याचे संस्कार झाले. पण मी सांगू मायबाप, देवामध्ये आणि तुमच्यामध्ये ज्या गोष्टी निर्माण होतील त्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रकाराने त्याग करायला सांगितला. प्रल्हादे जनक विभीषण बंधू हो राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू भरते केली. ज्या बापाने परमार्थ करू दिला नाही तो बाप नरसिंह भगवंताने भक्त प्रल्हादा समोर टर 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 फाडला तरी पदया नाही आली महाराज. ज्या भावाने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलं, ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलं, भरत मेले महाराज पण आईला परत कधी आई म्हणलेच नाही. ज्या भावाने मला परमार्थ करू दिला नाही त्या रावणाचा सुद्धा विभीषणानं त्याग केलाय. म्हणून माझी विनंती महाराज, परमार्थामध्ये ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत असेल त्या सगळ्या गोष्टी साधू संतांनी त्यागायला सांगितल्या. हा नावडे जनधन माता पिता म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप, देवाला आपणही कधीतरी विनंती केली पाहिजे, देवा तुझ्या आणि माझ्यामध्ये जे जाळं निर्माण झाले ते जाळं निवारण करण्याचा प्रयत्न कर. हे सगळं दुःख जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालंय ना दादा, हे फक्त आणि तुमच्या आणि माझ्या ममत्वामुळे झालंय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात, पांडुरंगा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवोनी. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातलं दुःख आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख वेगळं आहे महाराज. आज जगात असा माणूस नाही की त्याला दुःख नाहीये, पण दुःखाचे कारण वेगळे वेगळे. जगात असा माणूसच नाही की तो सुखी म्हणून. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक माणसाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर बाबा सांगतात, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई तन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. काही लोकांकडे पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही महाराज. कीर्तनाच्या माध्यमातून काही लोकांच्या घरी जेवायला जाण्याचा प्रसंग येतो. आम्ही जर जेवायला गेलो तर आमच्या ताटामध्ये 50 पदार्थ असतात.
एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर डबल लागत नाही, एवढे पदार्थ. आणि त्या बिचाऱ्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू आमच्याकडे पाहतंय, बासुंदीकडे बघायला. आपण म्हणावं घ्या ना दादाचे, छे जमतच नाही. देव म्हणे फक्त नोटा खायच्या, जेवण करायचं. देवाचं गणितच असे, सर्व गोष्टी सर्वांना देत नाही हो देव. ज्याला रूप देतो त्याला गुण देत नाही, ज्याला गुण देतो त्याला रूप देत नाही माणूस. काही दलिंदर त्यांना गुणही नाही रूपही नाही. लता मंगेशकर सारखी गायिका या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणं शक्य नाही हो. सरस्वती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये काय आहे? सरस्वती. गाणं एवढं सुंदर आहे की 15,000च्या पुढे गाणे गायले असतील महाराज. अजून सुद्धा एका 16 वर्षाच्या मुलीसारखा आवाज, इतका सुंदर आवाज आहे. पण जेवढं सुंदर गाणं दिलं तेवढं सुंदर रूप नाही दिलं महाराज. प्रत्येक गोष्ट जर माणसाला माणसाच्या मनासारखी मिळाली असती, देवाची किंमत माणसाला कळालीच नसती महाराज. काहीला पैसा आहे पण बुद्धी नाही. काहीकडे एवढा पैसा झाला, काही बिचाऱ्याकडे पैसे नाही म्हणून ते दुःखी की पैसा कसा भेटल. काही लोकांकडे एवढा पैसा झाला की ते बिचारे ईडीमुळे दुःखीचे, म्हणजे सगळे लोक दुःखीचे. कोई तन दुःखी, काही लोक शरीरानं दुःखी आहे. पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही. धनानं दुःखी चालल, शरीरानं दुःखी चालल, पण स्वामीजी आज लोक एवढे मनानं दुःखी झाले. कंटाळा आला महाराजा लोकांचा. दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला दुःख होतं त्याला मनानं दुःखी म्हणायचं. स्वतःची सोयाबीन जळली याचं दुःख नाही, पण दुसऱ्याला 100 पोते सोयाबीन झाली कशी, ही मोठी खाज आहे हो. कोणत्याच दवाखान्यात नीट होत नाही. आणि तुम्ही असं नका समजू हे तुमच्यातच आहे, आमच्यात तर ऊत आलाय महाराजा लोकांचा. ऊत आलाय, हे दिसायलाच फक्त पांढरे, बाकी कार्यक्रमच लागेल सगळ्याचा. आपल्याला कीर्तन नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरा 4 करतो कशी, मोठी खाज आहे. पण किती जरी कणले तर काय होणार आहे महाराज? कणून फक्त मुळव्यातच होऊ शकतो, बाकी काहीच होऊ शकत नाही. जे लोक दुसऱ्यावर जळतात ना महाराज, त्यांचा खरोखर तुकोबरायच्या अभंगावर विश्वास नाहीये महाराज. ज्यांनी तुकोबरायचा गाथा वाचलाय ना, तो मनुष्य दुसऱ्याच्या सुखावर कसा जळलो तुकोबराने सांगून ठेवलंय महाराज. अन्न, मान आणि धन हे ज्याच्या त्याच्या नशिबानं असतं ना महाराज. कोणालाही कसं भेटल. आणि प्रयत्न करून जर पैसा भेटला असता ना महाराज, लक्ष देऊन ऐका. लोक म्हणतात पैसा कमवण्यासाठी कष्ट लागते. कोण म्हणते तुम्हाला कष्टानं पैसा भेटतो? अरे कष्टानं जर पैसा भेटला असता तर या जगातला माझा शेतकरी आतापर्यंत गरीब राहिलाच नसता महाराज. अहो तुम्ही जर जालन्याच्या मार्केटमध्ये गेले ना महाराज, सोयाबीनचे दिवस चालू आहे आता. लोक थोडे लॉकडाऊन मुळे सोयाबीन आणून टाकायला लागले. ती एक ट्रक खाली करण्यासाठी हमाल असतो. तो काय असतो? तो 100 किलोची गोणी अंगावर घेतो आणि त्या गोडाऊन मध्ये टाकतो. मग 100 गोण्या ज्यानं उचलल्या त्याला कमीत कमी 10-5 हजार रुपये नको का द्यायला महाराज? त्या बिचाऱ्याने 100 गोण्या जरी खाली केल्या तर तो संध्याकाळी फक्त 800 रुपये घेऊन जातो. आणि त्या दुकानामध्ये बसलेला तो खुर्चीवर मालक काही करत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या चहा पाचतो, रामराम करतो, जेहरी करतो, फॅन मध्ये बसले असतो. आणि संध्याकाळी जाताना 15 लाखाची बॅग घेऊन जातो. कष्टानं पैसा नाही भेटतो मायबाप. पण लोकांची मानसिकता थोडी खराब झालेली. ऐका, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के. या जगामध्ये प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येकाला कोणतं दुःख निश्चित आहे. आणि ते दुःख जर तुम्हाला आणि मला घालवायचं असेल मायबाप, तर एका लेकराची विनंती तुम्हाला, कधीतरी अंतकरणातली माया काढा हो. या करोनानं तुम्हाला आम्हाला शिकून दिलंय महाराज. कोणी कोणाचं नसतं महाराज, कळलंय आपल्याला. लोक नुसतं तुमच्यासोबत सेल्फी घेऊ शकतात, फोन पे नाही करत कोणी अडचणीच्या काळात, अजिबात नाही. नुसतं कार्यक्रमाला गेले की लोक म्हणतात महाराज आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. काही म्हणतात कूलर आहोत. तुमच्या या पंचक्रोशीतील एखाद्या माणसानं तरी या अडचणीच्या काळात एखाद्या महाराजाला 10-5 हजार रुपयाची मदत केली का? काय ही वस्तुस्थिती आहे महाराज. सरकार तर एवढं पागल आहे महाराज, तमासगिरायला सुद्धा लोकांनी मानधन दिलं, पण कीर्तनकार लोकांकडे कोणी पाहिलं नाही. तुम्ही तर रात्रंदिवस महाराज लोकांना मदतच करतात. वा ना, तुमचं वेगळं आहे.
जे लोक समाज प्रबोधन करतायत, जे लोक रात्रंदिवस व्यसनापासून लोकांना दूर करतायत. अरे आम्ही लोक कीर्तन सुरू करा म्हणत होतो, कीर्तन सुरू करा. काय स्वार्थ होता आम्हा लोकांचा? काही स्वार्थ नव्हता. कीर्तन बंद होते म्हणजे आम्ही काही उपाशी नव्हतो, पण कीर्तनामुळे लोकांना जगण्याची ऊर्जा मिळते महाराज. काय मिळते? कीर्तनामुळे लोकांना जगण्याची ऊर्जा मिळते. महाराष्ट्र सरकारला माझा प्रश्न आहे की या 2 वर्षामध्ये एखादं कीर्तन तुम्ही आम्हाला दाखवा की त्या कीर्तनामध्ये एखाद 2 लोक पॉझिटिव्ह निघले. अजिबात नाही. अरे ही संप्रदायाची गादी रे बाबा. हो इथं मेलेले माणसं जिवंत होतात, जिवंत लोक पॉझिटिव्ह निघतील कसे महाराज? विठ्ठल लोक फक्त नुसतं म्हणू शकतात आम्ही तुमचे फॅन आहोत. तुम्ही जर युट्यूब चेक केलं ना महाराज, तर या महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या आहे. दादा किती आहे? 11 कोटी लोकसंख्या. त्या 11 कोटी लोकसंख्येमध्ये नुसतं माझं एकट्याचं कीर्तन ऐकणारे 3.5 ते 4 कोटी लोक असतील. प्रत्येक हे एवढे कसे घेऊन आले माहिती का? यांना घर बसले 20-25 रुपये महिना भेटतो आपल्या नावावर. ही वस्तुस्थिती. जेवढे काही चॅनल वाले यांना आमंत्रण नाही दिलं मी, यांच्याही मनात कधीतरी असं वाटलं पाहिजे ना बा, आता पुरुषोत्तम महाराज संसारिक एखादा लाख रुपयाला दिले पाहिजेत. असं का वाटत नाही? काही कळत नाही. अवघड आहे. पण एवढे लोक असून सुद्धा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एकानेही फोन नाही केला, बाबा तुम्ही पॉझिटिव्ह आहे, गाडी आहे का नेली फायनान्स वाल्या. त्यावेळेस आम्हाला कळलं, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, जोवरी चळन माझ्या पदरचं नाहीये, माझ्या साधू संतांचे प्रमाणे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत लोक तुमच्या सोबत आहे. इथं बसणारे काही अण्णा नावाचे, प्रत्येक गावामध्ये लोक प्रेमानं कोणाला अण्णा म्हणतात, बरोबर आहे का नाही? अण्णा हजारे सोडून आणि इथले अण्णा सोडून लोक कुठपर्यंत अण्णाला अण्णा म्हणतात? जोपर्यंत अन्नाचं चालू आहे तोपर्यंत अण्णाला कॉफी चहा. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची. अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले. बसणारे अण्णांनो ध्यान देऊन ऐकाय बाबा. लोक कुठपर्यंत अण्णाला अण्णा म्हणतात? जोपर्यंत त्या अन्नाचं अन्न चालू आहे तोपर्यंत त्याला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होतं त्या दिवशी तोच अण्णा अण्णाला महाग होतो. एवढं जरी कळलं तरी खूप झालं. माझ्या समोर लोक प्रेम करतात, ठीक आहे, आपणही लोकांवर केलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे महाराज. पण जोपर्यंत तुमचं वाजवणं चांगलं आहे तोपर्यंत लोक प्रेम करणार. जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे. अरे या महाराष्ट्राचे वेदांत वाचस्पती ही पदवी फक्त त्यांना शोभून दिसत होती, बाकीचे लावतात तो भाग वेगळा आहे. खरं जगन्नाथ अण्णा पवार या अण्णांचे बरेचसे कीर्तन तुम्ही ऐकले असतील महाराज. ज्यावेळेस अण्णा कीर्तन करायचे स्वामीजी त्यावेळेस आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्ही नुसत्या पंक्ती खात होतो आळंदीत, काही कळत नव्हतं मला. त्या अण्णाचं कीर्तन जर पैठणच्या वाळवंटात असले तर 2-2 लाख लोक
4-4 तास अगोदर येऊन बसायचे. हा, हे मी काही एखाद्या भुरट्या कीर्तनकाराचं वर्णन नाही करत. जगन्नाथ अण्णा पवारांचं करतो की ते एका चरणावर 6-6 महिने बोलायचे. आणि त्यांच्या कीर्तनाचं वैभव असं होतं की त्यांच्या कीर्तनाला कीर्तनकार नव्हते, बस लोक नव्हते येत. त्यांच्या कीर्तनाला कीर्तनकाराची गर्दी राहत होती. मला कळतं, ज्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये कीर्तन असायचं घाटावर, तुम्ही वाजवायला राहायचे, तुम्ही कोष्टबा वगैरे पांचावं, त्यावेळेस वादकच कोण होते? त्यावेळेस पॅनासोनीचे फोन होते, हे होते मोबाईल, ते आपलं काय म्हणतात टेप. ते सगळे कीर्तनकार तिथं बसायचे. ऐका लक्ष देऊन माझं, मला काय सांगायचं पुढं ऐका. ज्या जगन्नाथ अण्णाच्या कीर्तनाला 2-2 लाख लोक पैठणच्या वाळवंटात 4-4 तास अगोदर येऊन बसायचे, त्या अण्णाचं ज्या दिवशी बोलणं झालं, बंद झालं, त्या दिवशी बाहेरच्या लोकांचं द्या सोडून घरच्यांनी सुद्धा लवकर अण्णाला जवळ केलं नाही. हा नियम आहे. म्हणून बसणारे सर्व गुणीजन कीर्तनकार महाराज मंडळीला माझी एक हात जोडून विनंती आहे, जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. लक्ष देऊन ऐका आणि सावध व्हा महाराज. लोक फक्त तुम्हाला प्रेमान म्हणू शकतात, तुम्ही खूप चांगलं गाता. आता हे प्रॅक्टिकली अनुभव आले ना आपल्याला महाराज. आपल्याला कंपनीत जावं लागलं महाराज. म्हणजे मी नाही गेलो, पण असे बरेचसे लोक गेले. असं नाही की आम्हालाही अडचण आली, पण थोडं नाव असल्यामुळे बिनव्याजी पैसे भेटत होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण आली, बरोबर आहे का नाही? मग आता आपण कुठेतरी थोडं याच्यातून सावरलं पाहिजे. उद्याचे दिवस कसे येईल काही सांगता येत नाही. कर्नाटकमध्ये 2 पेशंट सापडले, म्हणजे कर्नाटक पासून महाराष्ट्र काही जास्त लांब नाही, तिकून बेळगाव मार्गे 1 नंबर फोरले नाही हवे. पण काळजी करू नका, ऐका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं दुःख निश्चित आहे, आणि कधीतरी माणसानं ते दुःख घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत महाराज. कधीतरी माझ्या देवाला म्हणा, देवा कंटाळलो बघत आम्ही, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून. देवा तुझ्याने माझ्यामध्ये जे दुरितांचं जाळ आहे ना देवा, ते नष्ट कर, आणि तू एकदा माझ्या जीवनातलं दुःख निवारण कर. ठीक आहे, तू कोबरा आहे. असं जर मी तुम्हाला जर केलं, तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं केलं, दुरितांचं जाळं निवारण केलं, तर याच्या बदल्यात तुम्ही काय करसाल? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस,
देवाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, देवा तू जर माझं दुःख निवारण केलं तर मी तुला एक आश्वासन देतो. आठवीन पाय, थोडा आवाज द्यायचा, रिपीट दे थोडा. आठवीन पाय हा माझा नवस, ट्रबल कमी कर थोडा, बेस दे, ट्रबल नको वाढवू. रात्र आणि दिवस पांडुरंगा मायबाप. आपण सुद्धा देवाला विनंती केली पाहिजे. मी तर प्रत्येक मायबापाला विनंती करेल, लक्ष देऊन ऐका गड्या माझं कीर्तन. एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात ना, तर असं समजा की माझ्या भगवंताला तुम्हाला उर्वरित आयुष्य बोनस म्हणूनच दिलंय. दादा काय दिलंय? बोनस दिलंय. अहो उन्हाळ्याच्या दिवसात जशा लिंबोळ्या पडतात ना मला, टप 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 टप, त्याच्यापेक्षा जास्त लोक मेले हो. महाराज लोक मेले, राजकारणी मेले, पुढारी मेले, व्यावसायिक मेले, सगळे महाराज, नातेवाईक मेले, कुटुंबातले मेले, असे लोक मेले. या महाराष्ट्रामध्ये 50,000 गावं आहे. किती आहे? 50,000. तर प्रत्येक गावातले 20-20 जरी लोक म्हणले तरी 20 गुणिले 50,000 लोक थोडे नाही मेले माणूस. मग अशाही वातावरणामध्ये माझ्या पांडुरंगाने तुम्हाला जिवंत ठेवले, देवाने जिवंत ठेवलं. कशासाठी? लोकांचे धुरे कोरण्यासाठी नाही, राजकारण करण्यासाठी नाही हो. देवानं तुम्हाला जिवंत फक्त, आणि ऐका प्रमाण खूप गोड आहे. बरवे झाले आजवारी, नाही पडिल मृत्यूच्या हारी. हे बरवे झाले आजवारी, नाही पडिल मृत्यूच्या हारी. वाचनी आले ठेवरी, उरले ते हार तुम्हा समर्पण, उरले ते हार तुम्हा समर्पण. बरवे झाले आजवारी, नाही पडिल मृत्यूच्या हारी. बरवे झाले आजवारी. परमार्थाची संगती याला म्हणतात महाराज. कीर्तनकाराच्या मनात असावा आणि गायकाच्या होठात प्रमाण असावं, याला संगती. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा सवा. आता उर्वरित आयुष्य देवासाठी खर्च करा महाराज. असं तुम्ही मनात अहंकार धरूच नका की तुम्ही दुसरीत जगले म्हणजे तिसरीत मरणार नाही.